32 इंच 34 इंच छाती असलेले ब्लाऊज किंवा मग 13 इंच 14 इंच असलेली उंची असलेली जे ब्लाऊज असतात ना, ते शिवायला एवढं आपल्याला अवघड वाटत नाही. जेवढं सगळ्यात छोटं माप असेल ते शिवायचं म्हटलं की जरा टेन्शनच येतं की याला कसं शिवायचं. बघा आता हे फक्त 12 इंच उंची आहे आणि 30 इंच छाती आहे. तर मग ह्या ब्लाऊजची कटोरी किती घ्यायची, मापाच्या ब्लाऊजनुसार मग आता आपल्याला त्याची कटोरी घ्यावी लागते. एखाद्याला छोटी असते, एखाद्या ब्लाऊजला मोठी असते. जसंच तसं नाही शिवलं तर मग परत ते टेन्शन असतं. त्यानंतर आता हे छोटं झालं, ह्याचं पण टेन्शनच असतं. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं माप ते पण घ्यायचं म्हटलं की थोडंसं टेन्शनच येतं की बाबा एवढं मोठ्या मापाचं ब्लाऊज शिवायचं म्हटलं की मग शोल्डर, परत त्याचं आर्महोल घ्यायचं, परत उंची, परत छातीचं पण माप कमी जास्त होतं. त्यातल्या त्यात 1 मीटर कापड असतं, मग ते आपल्याला कटिंग करायचं पण थोडंसं अवघड वाटतं. जसा अनुभव असेल तसं आपल्याला कटिंग करावं लागतं. बरं टेन्शन येतं ना जास्त मोठं आणि जास्त छोटं माप असणाऱ्या ब्लाऊजचं. कमेंट करून नक्की सांगा. बघा किती फरक आहे. 15.5 इंच तयार आहे आणि 12.5 इंच तयार आहे.